बातमी येते करमाळ्यातून, तिथं नगरपालिकेची जी फेरमतमोजणी सुरू होती ती थांबवण्यात आली अशी बातमी येते, कारण सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तिथं गोंधळ घातलाय। तिथं ही मतमोजणी सुरू होती। आपल्यासोबत आता आहेत सुनील दिवाण। सुनील, काय परिस्थिती आहे, का गोंधळ घातला आणि फेरमोजणी अशी कितीपर्यंत थांबून राहणार आहे? मयुरेश, आज सकाळी ज्यावेळेला सर्वप्रमाणे करमाळ्यात मतमोजणी सुरू झाली होती, निकालही जाहीर झाले होते। काँग्रेसचे वैभव जगताप इथं नगराध्यक्षपदी निवडून आले होते आणि बाकीचे काँग्रेसचे 11 आणि शहर विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झाले होते। मात्र या निवड जी घोषित केली या मतात काही फरक येत होते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ करून फेर मतमोजणीची मागणी केली। ज्यावेळेला फेर मतमोजणी सुरू केली आणि पहिल्या प्रभागाचा निकाल ज्यावेळेला मोजणी झाली त्यावेळेला पहिल्यांदा जाहीर केलेले आणि दुसऱ्या फेर मतमोजणीनंतर आलेले यातही मतात मोठा फरक पडायला लागल्यावर सर्वच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ही मतमोजणी आता पूर्णपणे बंद पाडलेली आहे। जवळपास तास झाला कुठलीही मतमोजणी इथं आता सुरू नाहीये। श्रावण क्षीरसागर नावाचे इथं मतदान अधिकारी होते, त्यांनी आता थांबलेले आहेत कामकाज। जिल्हाधिकारी या इथं यायची शक्यता आहे आणि मतदान निरीक्षक जे आहेत निवडणूक विभागाचे ते इथं पोहोचणार आहेत। पण एकंदर आता या सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षांनी फेर मतमोजणीऐवजी फेर मतदान घेण्याची मागणी धरलेली आहे आणि या इथं फार मोठा पोलीस फौजफाटा आता आलेला आहे आणि गोंधळ आता तरी नियंत्रणात आलेला आहे। मात्र अजूनही कुठलेही निकाल जाहीर करण्यात न आल्यामुळे करमाळ्यात आता कुठलाही निकाल अजूनपर्यंत अधिकृत जाहीर झालेला नाही। मयुरेश, धन्यवाद सुनील। त्यामुळे करमाळ्यात अजूनही कोणताही अधिकृत निकाल नाही। जरी गोंधळ थांबलेला असला तरी तणावाची परिस्थिती कायम आहे आणि मुख्य म्हणजे मागणी केवळ आता फेर मोजणीची नाही तर फेर मतदानाची आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तिथं पोहोचतायत आणि त्यानंतर परिस्थिती काय निर्णय घ्यायला भाग पाडते ते बघता येईल आपल्याला।